सबसे पहले धन्यवाद, सब लोग ज्वाइन हुए और सबकी इच्छा है ये सीखने की। अमित कुमार जी जो MSME X के फाउंडर और CEO है, उन्होंने हमें परमिशन दी। हम लोग हर एक किसान तक ये बिजनेस मॉडल कैसे हम लोग उनको सिखा सकते हैं, इसके लिए हमें जो परमिशन दी है। आप सभी किसान भाई सिर्फ खेती के अलावा हम लोग बिजनेस कैसे स्टार्ट कर सकते हैं, इसकी तरफ हम लोग एक कदम उठा रहे हैं। तो आप सभी का भी बहुत बहुत शुक्रिया। और विपन जी जिन्होंने इन सबको, इन सारे किसान भाइयों को इकट्ठा करके रखा हुआ है और उनके लिए अलग अलग सेशन्स होते हैं या फिर मीटिंग्स होती है, उनके लिए भी बहुत बहुत धन्यवाद। मराठीमध्ये मी सुरुवात करतो आता बोलायला। जे ग्राहक वर्ग असतात ते काही प्रमाणामध्ये त्यांच्या ज्या काही गरजा असतात त्या सर्व गरजा फक्त त्या ग्राहकापुरताच मर्यादित असतात। जसे आपण मागे उदाहरण बघितलं होतं, मास या कॅटेगरीमध्ये आपण उदाहरण बघितलेलं ते म्हणजे टाटाच्या मिठाचं। टाटा कंपनी काय करते, मीठ बनवते, बरोबर। त्याचप्रमाणे जर आपण टाटाचंच निश या ग्राहक वर्गाचा जर आपण विचार केला तर ती टाटा कंपनी निश मधल्या ग्राहकांसाठी काय बनवते, तर कार सुद्धा बनवते, बरोबर। प्रत्येक जण मीठ घेणारा कार घेऊ शकतोच असं नाहीये, बरोबर। पण तो जो ग्राहक वर्ग आहे त्याचा विचार करणं, त्याच्यासाठी वस्तू बनवणं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी विचार करण्याची जी काही शक्ती आहे, उत्पन्नाचा जो प्रकार आहे प्रत्येक ग्राहकाचा हा वेगवेगळा असतो। त्यामुळे त्या प्रकारे त्या ग्राहकांना आपल्याला विभाजित करता आलं पाहिजे। त्याच प्रकारे आपण अजून उदाहरण बघितलं होतं, व्हेज रेस्टॉरंट। फक्त व्हेज खाणारे लोकच तिथे एका विशिष्ट ग्राहकांसाठीच तुम्ही सेवा किंवा त्यांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न करताय, बरोबर। त्यापुढे आपण बघितलेलं सेक्टर मध्ये आपण काय बघितलं होतं, तर सेक्टर मध्ये असे वेगवेगळे विभाग येतात। जसे आपण उदाहरण बघितलं होतं की लॅपटॉपचं उदाहरण बघितलं होतं। मास या कॅटेगरीमध्ये जर आपण वेगवेगळ्या ग्राहकांसाठी लॅपटॉप बनवतोय, प्रत्येक घरातल्या व्यक्तीसाठी जर आपण ग्राहक समजून त्यांच्यासाठी लॅपटॉप बनवतोय तर तो आपण काय बनवणार, 20 ते 25 हजारापर्यंतचा, जास्तीत जास्त 30 हजारापर्यंतचा लॅपटॉप आपल्या कंपनीमध्ये बनवणार, बरोबर। निश या कॅटेगरीमध्ये आपण काय करणार, अजून ग्राहकांचा विचार करणार, मोठ्या ग्राहकांचा किंवा एका विशिष्ट ग्राहकांचा विचार करणार। म्हणजे ते कोण झाले, तर ते ग्राहक असतील आपले कोण असतील, तर कमर्शियल लेवलचे किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करणारे किंवा मोठमोठे सॉफ्टवेअर इंजिनियर ज्यांचे सॉफ्टवेअर मोठ्या लॅपटॉप्स वरती, मोठ्या कॉन्फिगरेशन वरती चालतात, बरोबर। अशा ग्राहकांचा आपण विचार करणार। मग त्या ग्राहकांचे लॅपटॉप किती रुपयाला असणार, 1 लाखापर्यंत असणार, 80-90 हजार किंवा मग 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाखापर्यंत सुद्धा लॅपटॉप भेटतात। मग ते घेणारा प्रत्येक घरातला व्यक्ती तो लॅपटॉप घेऊ शकतो का, नाही, तो विशिष्ट वर्गासाठी बनवला जातो। म्हणून तो वर्ग जो आहे किंवा तो ग्राहक वर्ग आपण म्हणू शकतो तो विशिष्ट असतो। त्या कॉन्फिगरेशनचे किंवा लष्करी विभागामध्ये जे काही लॅपटॉप बनवले जातात सैन्य दलामध्ये, त्यांना लॅपटॉपची जी काही क्वालिटी असते, त्यांची सिक्युरिटी असते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते लॅपटॉप बनवले जातात। लष्करी विभागामध्ये सिक्युरिटी खूप महत्वाची असते। त्याचप्रमाणे तिथलं तापमान, वेगवेगळ्या ठिकाणचं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते लॅपटॉप बनवले जातात। म्हणून त्याची जी काही गरज आहे त्या लोकांना, ती गरज पुरवण्यासाठी जे लॅपटॉप बनवले जातात ते 10 लाख 12 लाखापर्यंत सुद्धा असतात। म्हणजे काय झालं, तर आपण एकच वस्तू बनवलेली आहे पण 3 विशिष्ट वेगवेगळ्या ग्राहकांसाठी ती वस्तू आपण त्यांच्या गरजेनुसार ती बनवलेली आहे। मग त्याच्यामध्ये त्यांची त्या वस्तूची प्राइस आणि त्या वस्तूची जी काही वैशिष्ट्य किंवा आपण म्हणू शकतो त्याचं जे काही उत्पादन घेताना आपण गरज लक्षात घेतलेली आहे ती वेगवेगळी असणार आहे, ठीक आहे। त्याच नंतर आपण बघितलं होतं डायव्हर्सिफाईड काय आहे, तर बहुपक्षीय। मोठ्या कंपन्या ज्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या या डायव्हर्सिफाईड मध्ये आपण विचारात घेऊ शकतो। जसं टाटा आहे, विप्रो आहे, L&T आहे। या कंपन्या काय आहेत, तर वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये काम करतात, बरोबर। IT सेक्टर झाला, कार बनवण्याचं सेक्टर झालं,
मीठ बनवतंय, फायनान्स पुरवतंय, LIC सुद्धा आहेत त्यांच्या, म्हणजे पॉलिसी सुद्धा, इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा आहेत. अशा वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये ते काम करतात. मग त्या प्रत्येक सेक्टरमध्ये जो काही त्यांचा ग्राहक वर्ग आहे तो वेगळा असतो. मग त्या ग्राहक वर्गासाठी जो काही विचार केला जातो त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी, ती सगळी माहिती सुद्धा वेगवेगळी असते. म्हणजे सेक्टर आणि डायव्हर्सिफाईड हे दोन जे ग्राहक प्रकार आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या समाविष्ट असतात किंवा त्यांच्या अंडर या दोन सेक्टरचं काम चालू शकतं. कारण की याच्यामध्ये भांडवल जास्त लागतं, याच्यामध्ये मॅनपॉवर जास्त लागते, मनुष्यबळ जास्त लागतं. त्याचप्रमाणे आपल्याला आपला जो बिझनेस आहे, आपला जो व्यवसाय आहे, खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण वाढवतो, परिपक्व करतो, त्यानंतर आपण सेक्टर आणि डायव्हर्सिफाईड मध्ये जाण्याचा विचार करतो. त्या ग्राहकांना आपले ग्राहक म्हणून समाविष्ट करताना आपण तेव्हा विचार करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे बघितलं ते म्हणजे मल्टीसाइडेड. मल्टीसाइडेड मध्ये काय आहे तर दोन प्रकारचे ग्राहक, एकच कंपनी किंवा एकच व्यवसाय करणारा व्यक्ती जेव्हा सांभाळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते काय असतं तर मल्टीसाइडेड मध्ये येतं. उदाहरण आपण काय बघितलं होतं, स्विगी, झोमॅटो या कंपन्या डिलिव्हरी पुरवतात, घरापर्यंत घरपोच डिलिव्हरी देतात, बरोबर. पण त्यांचे ग्राहक फक्त तुम्हीच आहात का? नाही. ते लोक ज्या हॉटेलमधून वस्तू घेऊन येतात किंवा तुमचं जी काही डिलिव्हरीचे जे प्रोडक्ट्स घेऊन येतात तो सुद्धा ग्राहक आहे त्यांच्यासाठी, स्विगी आणि झोमॅटोसाठी, बरोबर. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला ते घरपर्यंत पोहोचवत आहेत म्हणजे तुम्ही सुद्धा ग्राहक झाले. अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचं उदाहरण आपण घेऊ शकतो. दुसरं एक उदाहरण आपण काय घेतलं होतं, स्विगी आणि झोमॅटोचं ऑनलाईनचं उदाहरण आहे. ऑफलाईनचं उदाहरण म्हणजे काय तर एखादा सिनेमागृहामध्ये येणारा ग्राहक जो आहे तो फक्त सिनेमा बघण्यासाठीच येतो, बरोबर. परंतु मध्यंतरामध्ये जो काही 15 मिनिटाचा ब्रेक असतो किंवा मध्यंतर असतं त्या वेळेमध्ये तिथे बाहेरच्या बाजूला जे काही लाह्या विकणारे असतात किंवा शीतपेय विकणारे असतात किंवा मग अजून काही चॉकलेट्स असतील, असं वेगवेगळं जो काही स्टॉल किंवा दुकानाची मांडणी केलेली असते ते या मल्टीसाइडेड मध्ये येऊ शकतात. कारण की जेव्हा ग्राहक सिनेमा बघायला येणार आहे तेव्हाच तो तुमचा ग्राहक आहे, बरोबर. तो ग्राहक परत फक्त तुमच्याकडे लाया खाण्यासाठी किंवा शीतपेय पिण्यासाठी येणार नाहीये सिनेमागृहामध्ये. तो जेव्हा सिनेमागृहामध्ये येणार तेव्हाच तो तुमच्याकडून ती वस्तू विकत घेणार आहे. मग त्याप्रमाणे त्याचे दर आणि त्याप्रमाणे त्यांची जी काही गरज आहे ती पुरवण्याचं काम तुम्हाला तिथे करावं लागतं. अजून एक उदाहरण आपण बघितलं होतं, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टँड या ठिकाणी सुद्धा तुम्ही पर्टिक्युलर त्या एखाद्या तुमची गरज काय असते तर एअरपोर्ट वरून तुम्हाला विमान पकडायचं असतं, रेल्वे स्टेशन वरून तुम्हाला ट्रेन पकडायची असते, कुठे गावी जायचं असतं, त्यासाठी तुम्ही तिथे जातात. परंतु तिथे जे उपलब्ध दुकानं असतात ते काय झाले, ते सुद्धा व्यवसायच करतायत, त्यांच्यासाठी पण तुम्ही ग्राहक झाले. म्हणजे तुम्ही रेल्वेचे तर ग्राहक आहातच, त्याचबरोबर तुम्ही जे कोणी तिथे स्टॉल मांडलेले आहेत त्यांचे सुद्धा ग्राहक आहात. अशा प्रकारे आपण या ग्राहकांचं विभाजन केलं होतं, बरोबर. त्याचप्रमाणे आपण पुढे त्यांच्याबद्दल आपण माहिती कशी घेतली होती ते बघूया. हे फक्त विभाजन किंवा आपण किती प्रकार आहेत ते बघितलं होतं. त्याचनंतर आपण बघितलं होतं बिझनेस मॉडेल कॅनव्हास किंवा व्यवसायाची मांडणी आपण बोर्डवरती, एखाद्या फलकावरती. तर आपण जी काही व्यवसायाची मांडणी करणार होतो ती मांडणी आपण कशा प्रकारे, कोणत्या स्वरूपात करायची आहे हे आपल्याला या स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसतंय. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आता सध्या आपण जो विचार करतोय तो उजव्या बाजूला जो आकाशी रंगामध्ये दाखवलेला आहे कस्टमर सेगमेंट्स, म्हणजे काय तर ग्राहकांचं विभागीकरण आपण ज्या प्रकारे करणार आहोत, त्यांची जी माहिती लिहिणार आहोत ती ह्या एवढ्या आकाशी कलरच्या चौकोन आहे त्याच्यामध्येच आपल्याला ती माहिती लिहायची आहे. ठीक आहे. हा चौकोन उजव्या बाजूला
कोपऱ्यामध्येच का आहे? कारण की त्याच्याशी पूरक ज्या काही माहिती, त्याची वैशिष्ट्यता किंवा त्याचं जे काही महत्व आहे वाढवणारे पहिले हे 4-5 जे चौकोन आहेत ते सर्व त्याच्याशी निगडित आहेत. त्यामुळे कस्टमर सेगमेंट्स हा जो आकाशी रंगाचा चौकोन आहे तो शेवटी उजव्या बाजूला ठेवलेला आहे. आपण हळूहळू पुढे शिकत गेल्यावरती तुम्हाला कळून येईल की तो कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला का ठेवलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ग्राहक आणि त्याची गरज ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तरच तुम्ही व्यवसाय तुमचा वाढवू शकता, तुमचे ग्राहक वाढवू शकता. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. मग तो विचार करण्यासाठी तुमच्याकडे 3 प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर 3 गोष्टी आपण कोणत्या बघितल्या होत्या? त्याच्यामध्ये एखाद्या ग्राहक वर्गाची पूर्णपणे जी काही सर्वसाधारण माहिती असते. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? उत्पन्न येतं, वय येतं, त्याचं कुटुंब किती मोठं आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, त्याचं शिक्षण किती आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये येतात. बरोबर. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट काय आपण विचारात घेतली होती, तर त्याची वृत्ती कशी आहे, तो गंभीर स्वरूपाचा आहे का, तो खेळकर स्वरूपाचा आहे का, तो आनंदी असतो का, सभ्य आहे का, बुद्धिमान आहे का, तो बोलका आहे का, जास्त वक्तशीरपणा आहे का त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू शकतो. त्याचप्रमाणे आपला ग्राहक जो आहे तो त्याला जेवणाची आवड आहे का, त्याचं बिहेवियर कसं आहे हे समजण्यासाठी तुम्ही काय बघणार की तो स्थानिक प्रकारचे जे काही पदार्थ अवेलेबल असतात, उपलब्ध असतात, ते त्याला जास्त आवडतात का, तो प्रवासी आहे का, तो खेळकर आहे का. अशा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये विचार केला होता. बरोबर. आणि हा विचार करताना आपण हा सगळा विचार का करतोय? कारण की किंवा हे सगळं आपण लिहून ठेवण्याचं तात्पर्य काय आहे? या सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे ही सगळी मांडणी करून ठेवणं, जेणेकरून आपण उद्या जेव्हा आपण विक्रेता गट किंवा आपला एजंट असेल, सेल्समन असेल किंवा आपली जी काही आपलं कुटुंब असेल, आपल्या कुटुंबातले व्यक्ती किंवा आपले भागीदार असतील, या भागीदारांना जेव्हा आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करू आपल्या व्यवसायाबद्दल, त्यांना आपण शिकवण्याचा प्रयत्न करू किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करू एखाद्या व्यक्तीकडून किंवा एखाद्या गटाकडून, तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी एका छोट्याशा स्वरूपामध्ये आपण ही जी मांडणी केलेली आहे ती त्यांना समजावून सांगू शकतो. जेणेकरून ज्या चुका आपण ग्राहकांना मिळवण्यासाठी केल्या होत्या, ग्राहकांच्या गरजा पुरवण्यासाठी केल्या होत्या, त्या गरजा आणि त्या ग्राहकांच्या पर्यंत पोहोचण्याचा जो काही प्रयत्न होता तो करताना त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा वारंवार त्याच चुका ते करणार नाही. याच्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींचा एखाद्या बोर्डवरती किंवा एखाद्या कॅनव्हासवरती मांडणी करणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं होतं, पुढे आपण जी माहिती घेतली होती, वेगवेगळे उदाहरण घेतले होते आपण आणि त्या उदाहरणासह आपण समजण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या व्हिडिओज जे कोणी नवीन आज या ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत किंवा या मीटिंग मध्ये जॉईन झालेले आहेत, त्यांनी मागील व्हिडिओ बघून पुन्हा एकदा रिव्हिजन करू शकतात, समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. इथपर्यंत आपल्याला सर्वांना समजलेलं आहे असं मी समजतो.